नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की गृहप्रवेशाच्या वेळी आजीला पाडण्याचा जो प्लॅन अंशुमनने केलेला असतो, तो प्लॅन निकिताने हा समोरच्या समोर आणलेला आहे. खरं तर हा प्लॅन करून या दोघांना म्हणजे अंशुमनला आणि मल्लिकाला त्या सगळ्यामध्ये स्वानंदीला अडकवायचं होतं आणि आता सगळे गोंधळ तर झालेलेच होते. मग आता गृहप्रवेशाच्या विधीमध्ये पण आपण विघ्न आणायचं असा प्लॅन करून त्यांनी इकडे स्वानंदीच्या विरोधात जे कारस्थान केलेलं असतं ते कारस्थान इकडे निकितामुळं आता समोरच्या समोर आलेलं असतं आणि आजीच्या जीवावर उठलेल्या या अंशुमनचं समरने सर्वांच्या समोर थोबाड फोडलेला आहे. तर इकडे हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, स्वानंदीने आजीचा जीव कसा वाचवलेला आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे गुरुजींनी आता समर आणि स्वानंदीला सांगितलेलं आहे की सप्तपदी चालायच्या आहेत, तर सप्तपदीसाठी दोघांनीही एकमेकांचा उजवा हात एकमेकांच्या हातात द्या आणि सप्तपदीला सुरुवात करा असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र समर आणि स्वानंदी या दोघांनीही, समरची तर अजिबात इच्छा नाही आहे तरीही त्यांनी स्वानंदीच्या हातामध्ये त्याचा उजवा हात दिलेला असतो. आता उजवा हात तर स्वानंदीच्या हातामध्ये त्याने दिलेला आहे आणि त्यासोबतच इकडे समर म्हणत असतो की माझं अजिबात इच्छा नाही आहे, मला अजिबात हे लग्नच करायचं नव्हतं, कारण यांचं आणि माझं एक सेकंदही पटत नाही आहे. आणि त्याचबरोबर आत्ता ह्या काही दिवसांमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत तेव्हापासून यांच्या कुटुंबाबद्दलही माझ्या मनात शंका निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे हे सगळं मल्लिकाने घडवून आणलेलं आहे. अजूनपर्यंत ही गोष्ट समरच्या समोर आलेली नाही. समरला असं वाटत आहे की स्वानंदीचं कुटुंबच वाईट आहे, स्वानंदीच्या कुटुंबाने चुकीचं वागलेलं आहे, म्हणून समर त्यांना दोष देत आहे. परंतु इकडे हे सगळं करणारी जी व्यक्ती आहे ती मात्र एवढं सगळं करून सवरून नामी निराळी राहत आहे आणि स्वतः मात्र आनंदाने मिरवत आहे. परंतु स्वानंदी मात्र सप्तपदी चालताना समरच्या आयुष्यात सुख कसं आणायचं, कारण समरने आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे काही सांभाळून घेतलेलं असतं त्यामुळे स्वानंदीनं ठरवलेलं आहे, तुम्ही जरी हे लग्न तडजोड म्हणून करत असला तरीही मी मात्र संसार करणार आहे आणि त्याचबरोबर माझ्यामुळं तुम्हाला त्रास झालेला आहे, तुमच्या कुटुंबाला त्रास झालेला आहे, तुमच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे असं वचन स्वानंदी इकडे समरला देत असते. त्याचबरोबर आता समर आणि स्वानंदी यांचं सप्तपदीचा जो विधी आहे तो पूर्ण होतो. त्यानंतर रोहन आणि अधिरा या दोघांना सप्तपदी चालायचे असतात आणि त्यांना एकमेकांना 7 वचनं द्यायची असतात. त्यासाठी ते दोघं समोर येतात. समर आणि स्वानंदी यांचा सप्तपदी झालेले असतात. सगळ्या थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात आणि आता रोहन आणि अधिरा समोर येतात. दोघंही खूप खुश असतात आणि मग त्या दोघांनीही अधिराच्या या निर्णयामुळे हे लग्न खरं तर झालेलं असतं. ऐनवेळीसुद्धा अधिराने सारासार विचार करून रोहनच्या घरचे चांगले आहेत, ते बरोबर आहेत हे सुद्धा समोर आणलेलं असतं. तर आता इकडे समर स्वानंदी यांच्यानंतर रोहन आणि अधिरा या दोघांचाही विधी संपन्न होतो आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की समर आणि स्वानंदी दोघंही बाजूला बसलेले असतात. यांचा ग्रह आता विधी पूर्ण झालेला आहे आणि मग आता मुलीची पाठवणी म्हणजे अधिराची पाठवणी केली जाणार असते. अधिराही आता रोहनच्या घरी राहायला जाणार आहे. एवढं मोठं कुटुंब, एवढं मोठं घर, या सगळ्या गोष्टी सोडून अधिराही रोहनच्या घरी जात आहे आणि आता एवढं सगळं आहे तरीही तिने प्रेमाचा विचार केलेला आहे, पैशांचा विचार केलेला नाही. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा रोहन आपल्यासोबत आहे ना, मग मात्र काळजी करायची गरज नाही असं अधिराने केलेलं असतं. परंतु मल्लिकाला मात्र खूप राग येत असतो, तिची खूप चिडचिड होत असते. एवढं सगळं करून सुद्धा मल्लिकाला वाटत असतं की या सगळ्यामध्ये जे काही घडलेलं आहे त्या सगळ्यामध्ये जबाबदार कोण. एवढं कारस्थान तिनं केलेलं असतं तरीही तिचं कारस्थान काही पूर्ण झालेलं नाही आहे. समर आणि स्वानंदी, रोहन आणि अधिरा यांचं लग्न झालेलंच असतं. मग मात्र आता सगळेजण अधिराला निरोप देतात. अधिरा आणि रोहन हे आधी पुढे निघतात आणि त्यानंतर हे बाकीचे निघणार असतात. आता तो जो विधी आहे पाठवणुकीचा तोही होतो आणि मग इकडे स्वानंदीची सुद्धा पाठवणुकी होणार असते, ती सुद्धा जाणार असते तिच्या सासरी आणि मग स्वानंदीसुद्धा बाबांना त्याचबरोबर रोहनला सांगते की बाबांची काळजी घे. त्याचबरोबर इकडे आता अधिराला आणि रोहनला सुद्धा दोघांनाही सांगते की तुम्ही दोघंही एकमेकांची साथ सोडू नका, एकमेकांशी असेच खंबीरपणे उभे राहा. त्याचबरोबर रोहन समरला सांगतो की समर सर, मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे की माझी ताई वाईट नाही आहे,
या सगळ्यामध्ये जे काही झालेलं आहे त्याच्यामध्ये माझ्या ताईची अजिबात चूक नाही आणि हे सगळं जे काही घडतंय त्यामागे नक्कीच काहीतरी कोणीतरी आहे ते आपल्याला शोधावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर निकितासुद्धा आता स्वानंदीला जवळ घेते आणि सांगू लागते, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. आनंद आणि निकिता हे दोघंही खुश असतात. आजी थोडीशी नाराज झालेली आहे. आजी सुरुवातीला स्वानंदीच्या बाबतीत खुश होती, पण हे सगळं काही बांगड्यांचं कारस्थान झालं त्यामुळे आजीसुद्धा नाराज झालेली असते. आजीच्या भावना गुंतलेल्या होत्या त्या बांगड्यांशी, म्हणून आजीला थोडंसं वाईट वाटलेलं असतं. आता इकडे सगळेजण निघालेले असतात. समर, स्वानंदी सगळेच मुंबईला निघालेले आहेत. अर्पिता, त्याचबरोबर अंशुमन आणि मल्लिका हे आता पुढे जाणार असतात, कारण नवीन नवरीचा गृहप्रवेश आधी झाला पाहिजे, मग तयारी केली पाहिजे. मग आता ही तिघं पुढे जाणार म्हणजे तयारी काय करणार ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. घरी जाऊन त्यांनी राडाच करायचं ठरवलेलं असतं, कारण आता गृहप्रवेश बरोबर आहे. इतके दिवस समर माझ्या मुठीत होता, आता तिला मी असं काहीही झालं तरीही 25 वर्ष ज्या समरला मी माझ्या बाजूने ठेवलेलं आहे त्या समरला मी त्याच्या बाजूने कधीच होऊ देणार नाही. काहीही झालं तरीही समर हा माझ्या बाजूने असणार आहे, हा प्लॅन मल्लिकाने केलेला असतो. इकडे स्वानंदीच्या डोक्यात काहीच नाही आहे. स्वानंदीने हे लग्नसुद्धा केलेलं आहे ते आपल्या भावासाठी, कारण भावाने तिच्या पुढे अट ठेवलेली होती की जोपर्यंत तिचं लग्न होणार नाही तोपर्यंत तो लग्न करणार नाही. म्हणजे स्वानंदीने हा लग्नाचा निर्णय फक्त आणि फक्त अधिरा आणि रोहनसाठी घेतलेला असतो. तर इकडे समर आणि स्वानंदी दोघंही आता गृहप्रवेश होणार असतो आणि नेमकं त्यांनी आजीला पाडण्याचा प्लॅन केलेला असतो आणि असं दाखवायचं असतं की बघितलं का, स्वानंदी घरात आली आणि आपल्या घरामध्ये अपशकुन झालेला आहे, हा त्यांचा प्लॅन ठरलेला असतो. परंतु घडतं असं की जेव्हा स्वानंदी तिथे आजीचा जीव वाचवते आणि निकिता धावत येते आणि निकिता म्हणते की समर, तुला माहिती आहे का हे सगळं काय झालेलं आहे, इथे तेल सांडलेलं आहे, मला सांग ही सगळी तयारी कोणी केलेली आहे, आपल्या घरात CCTV आहे ना, तर आता आपण CCTV फुटेज चेक करायचं आहे. काहीही झालं तरीही आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस मला सांग असं कसं घडू शकतं रे, एकाच व्यक्तीकडून कशा चुका होऊ शकतात. आता आपल्याबरोबरच तर ही आलेली होती ना, म्हणजे तुझ्याबरोबर स्वानंदी होती, मग याच्यामागे स्वानंदीचा पायगुण अपशकुन ह्या गोष्टी कुठून आल्या, ह्या गोष्टी मॅटरच करत नाही आहेत, असं निकिता आणि आनंद समरला सांगू लागतात. आजीलाही तेच बोलत असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ता जो आजींचा जीव वाचलेला आहे तो म्हणजे स्वानंदीमुळे. स्वानंदीने कसलाही विचार केला नाही, गृहप्रवेशाचा विचार केला नाही, ती आजींचा जीव वाचवायला धावत आली, म्हणून तर हे मोठं संकट अगदी थोडक्यात निभावलेलं आहे. आणि मग स्वानंदीच्या मांडीवरती आजी असते आणि आजीच्या डोक्यावरून ती हात फिरवते, त्याचबरोबर लगेच लिंबू मीठ पाणी मागवते, ते सगळं आजीला देते आणि आजीची काळजी घेऊ लागते. समर मात्र हे पाहतो तेव्हा मात्र आता CCTV फुटेज आनंदला चेक करायला सांगितलं जातं आणि घरातलं CCTV फुटेज चेक केलं जातं. तेव्हा कळतं की तिथे अंशुमनने तेल ओतून ठेवलेलं होतं, जाणून बुजून तेल ओतलेलं आहे हे त्यात CCTV फुटेजमध्ये दिसत असतं. आणि आता धक्का बसलेला असतो आणि तेव्हा मात्र समर म्हणत असतो की बाद झालं काकू, बाद झालं, आत्तापर्यंत खूप सहन केलेलं आहे, या अंशुमनने आत्तापर्यंत खूप कारस्थानं केलेली आहेत, आता मात्र मी शांत राहणार नाही, कारण तू कितीही काहीही बोललीस तरीही मी मात्र ऐकून घेणार नाही, कारण अंशुमनने ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या चुकांसाठी त्याला शिक्षाही भोगावी लागणारच आहे, असं इकडे सांगितलं जातं. आणि समर मात्र अंशुमनच्या खानदेशी कानाखाली लगावतो आणि म्हणतो की बाद झालं, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, पण यापुढे एक शब्दही माझ्या बायकोच्या विरोधात ऐकून घेतलेला चालणार नाही, स्वानंदींच्या विरोधात एक शब्दही ऐकून घेणार नाही, असं स्पष्टपणे आता सांगितलं जातं. आणि त्याचवेळी स्वानंदीने आजींना मांडीवर घेतलेलं असतं आणि त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत असते, आजींची काळजी घेत असते. आणि मग इकडे सगळ्यांच्या समोर निकिता सांगते की अगं स्वानंदी, तू जा आता, मी आजीला बघते. आजी पण म्हणते की हो अगं, तुझा गृहप्रवेश करायचा आहे ना, मग पुन्हा गृहप्रवेशाचा विधी होतो. इकडे आता रोहन आणि अधिरा घरी आलेले असतात, त्या दोघांचाही गृहप्रवेश विधी सुरू असतो. छान पद्धतीने बाबांनी तयारी केलेली असते आणि मंदाने सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला असतो, तयारी केलेली असते आणि छान असा इकडे अधिराचा गृहप्रवेश होतो. म्हणजे त्यांना जसं जमेल त्या पद्धतीने तो केलेला असतो, पण आनंदाने अधिराचं स्वागत केलं जातं. इकडे आनंदने जेव्हा CCTV फुटेज दाखवलेलं असतं तेव्हा मात्र समरच्या डोक्यात आता विचार येऊ लागतात की नक्की काय काय घडतंय, कारण आत्तापर्यंत आपल्या समोर जे दृश्य उभं केलेलं होतं ते स्वानंदींच्या विरोधात होतं. या सगळ्यामागे खरंच स्वानंदींचा हात आहे का त्यांना कोण अडकवतंय, ही गोष्ट आता समरच्या डोक्यात आलेली आहे. आणि आता जो विचार केलेला होता, म्हणजेच समरला मुठीत ठेवण्याचा जो मल्लिकाचा प्लॅन होता,
तो एका क्षणात उधळला गेलेला असतो, एका क्षणामध्ये समोर आलेलं असतं की काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये दोषी कोण आहे ते. आणि मल्लिकाला स्पष्ट कळलेलं असतं की आता मात्र आपली काही खैर नाही, आता आपलं काही खरं नाही आहे. कारण इथे आता सगळ्यांच्या समोर या स्वानंदीने आता समरचं मन जिंकलेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस इकडे असंच घडत गेलेलं आहे की मल्लिकाने वेगवेगळी कारस्थानं करायची, मल्लिकाने वेगवेगळे कांड करायचे आणि त्या सगळ्यामध्ये वाट लागत असते ती म्हणजे अंशुमनची. आणि आताही तेच घडलेलं असतं. अंशुमनच यामध्ये अडकला गेलेला असतो आणि त्याचबरोबर अंशुमननेच हा सगळा गोंधळ घातलेला आहे हे समोर आलेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की एवढं सगळं करूनही अंशुमन यामध्ये अडकला गेल्यामुळं मल्लिकाची मात्र वाट लागलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.